भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीवेळी आपल्या सर्वांना माहीत आहे की मी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी मला जिल्हा समन्वयक म्हणून ग्रामीण आणि शहरचं प्रमुख पद दिलेलं आहे. माझ्याकडे पद नव्हतं. मी माझी नगरसेवक म्हणून तिथे 5 वर्ष काम करतोय आणि लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी फिरत असताना कोल्हापूर शहरामधून लोकसभेच्या वेळी पण कोल्हापूरच्या शहरातील नागरिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उमेदवार आदरणीय संजय मंत्री साहेबांना चांगलं सहकार्य केलं आणि परवा झालेल्या विधानसभेच्या वेळी आपण पाहिलं की ही सीट भारतीय जनता पार्टीला सुटली नाही आणि आत्ताचे विद्यमान आमदार सलग 3 वेळा आता साहेब 3 वेळा आमदार झाले मध्ये त्यांचे 5 वर्ष गॅप पडला. ते आमचे नेते राजनीती क्षीरसागर यांना कोल्हापूरच्या जनतेनं चांगल्या मतानं निवडून दिलं आणि फिरत असताना असं लक्षात आलं की बाबा म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्ही बघत असतो किंवा कोल्हापूरची जनता बघते कोल्हापुराचे विविध प्रश्न आहेत त्याच्यावरती राज्य शासनानं काहीतरी केलं पाहिजे आणि ती कामं झाली पाहिजे ही भावना लोकांची आहे आणि पेपर असू दे इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे त्याच्या माध्यमातून ते अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतात तो एक अभ्यास. आणि आम्ही ज्यावेळी ॲक्च्युली फील्डवरती फिरलो विधानसभेच्या वेळी त्यावेळी लोकांची मागणी काय होत्या त्या आम्ही नोट करून ठेवलेल्या होत्या आणि त्याचा फॉलोअप मी राज्य शासनाचे मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि आमचे आमदार विद्यमान कार्यशील आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनामध्ये असणारे आमचे आता सध्याचे मुख्यमंत्री चार्ज कोल्हापूर आलेले देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा या सगळ्यांनी भेटून मी कोल्हापुरातल्या प्रश्नासंदर्भात एक 100 कोटी निधी मागणी केला होता. म्हणजे आकडा असा मोठा म्हणत नाही पण 100 कोटी फक्त मागितले नाही तर 100 कोटी कशासाठी पाहिजे आहे, कुठल्या बगीचेसाठी पाहिजे आहे, कुठल्या रस्त्यासाठी पाहिजे आहे, कुठं पाऊस पडलं पाणी साठतं तिथं ड्रेनेज करणं गरजेचं आहे यासाठी तो निधी मागितला होता. त्याचा पहिला टप्पा म्हणून त्यासाठी 24 करोड रुपयेचा GR आपल्याला आता प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परवा शिरोळमध्ये उद्घाटन झालं. यड्रावकर साहेबांनी ज्या पद्धतीनं तिथं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केला होता त्याच पद्धतीचा एक चांगला आर्किटेक्ट घेऊन आमच्या रोहित रुपालीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्यासाठी 2 करोड रुपये साहेबांनी निधी दिला आणि त्याचं काम येणाऱ्या 15 दिवसामध्ये चालू होते. त्याचबरोबर